माझी इच्छा आहे की सगळ्यांनी मनापासून आपल्या ज्या फिलिंग्स आहेत त्या लिहा. मे बी हा चान्स आहे आपल्या पार्टनरला आपल्या फिलिंग्स सांगायचा. मैं आ जाऊँ क्या अपनी पे? अभी मैं बोल रहा हूँ, बोल की दिला मिल मेरे को भाई बाहर. ओके, सो पहिला गेम आता मी एक्सप्लेन करणार आहे, जो की मी सगळ्या कपल सोबत करणार आहे. आपल्याकडे आहेत 3 कपल्स. फर्स्ट पेअर आहे मी आणि प्रतीक, सेकंड आशिष सर आणि श्रावणी मॅम, आणि थर्ड पेअर आहे सईद आणि जैतून. तर आता पहिला गेम असा आहे, खूप सिम्पल आहे, सगळ्यांनी लक्ष देऊ नाही का. गेम असा आहे की तुम्हाला एक पेपर आणि पेन मिळणार आहे. त्याच्यावरती तुम्ही आपल्या पार्टनरला तुमच्या ज्या ज्या फिलिंग्स आहेत किंवा काही कन्फेस करायचंय ते त्या पेपरवरती लिहायचं. फक्त रूल, इम्पॉर्टंट रूल असा आहे की त्या पेपरवरती, त्या नोटमध्ये आपल्या पार्टनरचं नाव नसलं पाहिजे. तुम्ही ती, ही, शी काय असेल ते लिहू शकता, फक्त नाव मेन्शन नसलं पाहिजे. आणि फक्त तुमच्या जेन्युअन फिलिंग्स किंवा काही किस्से किंवा काही सांगायचं, काय बोलायचं ते एक लेटर लिहायचं. आणि ते सगळे लेटर आहेत ते शफल होणार, म्हणजे कुणाचं पण लेटर कुणाला पण लिहून झाल्यावर ते शफल होणार. आणि मग तुम्ही गेस करायचंय की हे लेटर तुमच्याकडे आलंय ते कुणाचं आलं असेल. आणि जे कपल, जे टीम आहे, जी डुओ, जी सगळ्यात परफेक्ट गेस करेल तिला हा पॉइंट मिळणार आहे. ओके. पण माझी इच्छा आहे की सगळ्यांनी मनापासून आपल्या ज्या फिलिंग्स आहेत त्या लिहा. मे बी हा चान्स आहे आपल्या पार्टनरला आपल्या फिलिंग्स सांगायचा किंवा काही मनातल्या गोष्टी बोलायचा. सो त्या पेपरवर लिहा आणि आपण गेस करूयात की कोणी काय कुणाबद्दल काय लिहिलं असेल ते. ओके, सो मी आता ह्या सगळ्यांना पेपर आणि पेन देते. लेट्स बिगिन द गेम. ओके, सो पहिला गेम आता मी एक्सप्लेन करणार आहे, जो की मी सगळ्या कपल सोबत करणार आहे. आपल्याकडे आहेत 3 कपल्स. फर्स्ट पेअर आहे मी आणि प्रतीक, सेकंड आशिष सर आणि श्रावणी मॅम, आणि थर्ड पेअर आहे सईद आणि जैतून. तर आता पहिला गेम असा आहे, खूप सिम्पल आहे, सगळ्यांनी लक्ष देऊ नाही का. गेम असा आहे की तुम्हाला एक पेपर आणि पेन मिळणार आहे. त्याच्यावरती तुम्ही आपल्या पार्टनरला तुमच्या ज्या ज्या फिलिंग्स आहेत किंवा काही कन्फेस करायचंय ते त्या पेपरवरती लिहायचं. फक्त रूल, इम्पॉर्टंट रूल असा आहे की त्या पेपरवरती, त्या नोटमध्ये आपल्या पार्टनरचं नाव नसलं पाहिजे. तुम्ही ती, ही, शी काय असेल ते लिहू शकता, फक्त नाव मेन्शन नसलं पाहिजे. आणि फक्त तुमच्या जेन्युअन फिलिंग्स किंवा काही किस्से किंवा काही सांगायचं, काय बोलायचं ते एक लेटर लिहायचं. आणि ते सगळे लेटर आहेत ते शफल होणार, म्हणजे कुणाचं पण लेटर कुणाला पण लिहून झाल्यावर ते शफल होणार. आणि मग तुम्ही गेस करायचंय की हे लेटर तुमच्याकडे आलंय ते कुणाचं आलं असेल. आणि जे कपल, जे टीम आहे, जी डुओ, जी सगळ्यात परफेक्ट गेस करेल तिला हा पॉइंट मिळणार आहे. ओके. पण माझी इच्छा आहे की सगळ्यांनी मनापासून आपल्या ज्या फिलिंग्स आहेत त्या लिहा. मे बी हा चान्स आहे आपल्या पार्टनरला आपल्या फिलिंग्स सांगायचा किंवा काही मनातल्या गोष्टी बोलायचा. सो त्या पेपरवर लिहा आणि आपण गेस करूयात की कोणी काय कुणाबद्दल काय लिहिलं असेल ते. ओके, सो मी आता ह्या सगळ्यांना पेपर आणि पेन देते. लेट्स बिगिन द गेम. अच्छा, मी आज तुझ्या मागे करणार. दुसरं कोण नाहीच ना मला सापडत. नाही मी इथं बघ. हँड रायटिंगच बघितलं. श्रावणी नाही काही तुम्ही दोघं डिस्क्वालिफाय आता. डिस्क्वालिफाय नहीं होगा. तू तो जाके बैठ. तू थोडं झाडामध्ये जाऊन उडी का नाही मारत खाली? पेपरला ती एवढी शांतता नसते. नाही लिहायचं काय तू विचार करतोय. पेपरला ती एवढी शांतता नसती. एवढी शांतता झाली. 5 पॉइंट. प्रतीक कागद भरला पाहिजे बरं का. गाणी बिलायचे तू गालिया म्हणतो पेपर पडतो बरं का. हो, सईद नाव आणि रोल नंबर लिहितोय. अरे वरती लिहा की गणपती प्रसन्न. ब्रॅकेट मध्ये लिहायचं. सगळ्यांनी आपापल्या पार्टनरसाठी लिहिलं असेल. आता गेस करूयात की कोण ओळखतंय कोणाकडे कोणती चिठ्ठी येते ते. सईद अजूनही त्याचं कन्फ्युजन. वो मेरी लाइफ लिख लिया था. पूरी तरह से कोण ओळखणार कोण. ज्याच्याकडे जे चिठ्ठी येईल तेच वाचणार. आणि और वही डिसाइड करेगा ना. तो स्वतः फक्त गेस करेल की ही चिठ्ठी कोणाची असू शकते. आणि एकच पॉइंट, म्हणजे एकच चान्स गेस करायला. हाँ हाँ 3 चलेगा. वगैरे चान्स नाही. एका ह्याच्यात गेस करायचं सईदनी नाव आणि रोल नंबर लिहिलंय. नाही. सईद कितने पॉइंट्स लिख रहे हैं. बँकेचा अकाउंट पण लिखी. बँकेचा अकाउंट, आधार कार्डचा नंबर, लिखी. 7-12 लिहित बस. ओके, जजेस. जज जज इकडे बसल्यात. जज बोल ना फक्त. फक्त जज बोल ना. प्राऊडली सिंगल.
सईद हाँ बोलना है क्या कुछ तुझे? क्या है वो अभी रिजल्ट में वो बोलेंगे ना हाँ क्या? तभी बोलूंगा मैं। मुझे क्यों लगता है तुझे समझ जाएगा मैंने क्या लिखा है, बट इट्स ओके. एकदम shuffle करा. ए, अक्षर, ए, थांब, थांब. मतलब क्या बोलूं? पता है तुम्हें निगेटिव लिखा होगा कुछ. नहीं नेगेटिव नहीं लिखा है, तेरी इम्प्रूवमेंट्स के लिए लिखा है मैंने. हाँ ए उडवा चला. म्हणजे आपणच चिट्ट्या घ्यायच्या. कुठली पण येणार ती गेस करायची. अरे मैंने काय गेम ऐकला हा, का नाही कळलं, कळलं, starting ला? चला. हा, wait for it. या ना भाई. आज स्टोन नीट प्रेमाचा दिवस आहे. हा, किती पावळट आहे हा. आर यू गाइस रेडी? येस यो जजू आहे. काय बोलणार? अरे काय केले. अरे काय आहे का नाही. मला असं वाटतंय माझीच माझ्याकडे आली. मला पण असं वाटतं माझी माझ्याकडे आली. पुन्हा एकदा द्या वाटल्यास. नाही नाही ठीक आहे, जे असेल आजी ते. असेल, जाते. आता काय करायचं? आता थांब, थांब, थांब. वाचू का? थांब, एकेकाने. हा, आले मला हो मी सांगू पहिलं. नो केओस सायलेन्स. ओके आपण सुरुवात करूयात आशिष सरांपासून. येस आता मी वाचून नाव सांगू का? नाही आधी चिठ्ठी वाचा. मग बाकी गेस करायचं हे कोणाचं असतं. ओके तर मी चिठ्ठी वाचतो पूर्णपणे. पहिला पॉइंट आहे जुल्फ कम करना चाहिए. दूसरा है खुद पे फोकस करना. आई कोण म्हणतंय येऊ मला घावला ना. तीसरा है जिम करना. और चौथा है फैमिली को टाइम अच्छा कन्फ्यूज आहे यार, कन्फ्यूज आहे मी. तुम्हाला काय वाटतंय सर सर आता सरांकडे हा. मी सांगू का कोण आहे? मी सांगू का? नाही 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 सरच सांगणार सर. मग पॉइंट ह्याच्यावर हे काय? पॉइंट आहे. सॉरी कुणी ह्याच्यावर फोडाफोडी करू नका. सरच सांगा. जुल्फ कम करना चाहिए. किती सोपं आहे. खुद पे फोकस करना चाहिए, जिम करना चाहिए, फैमिली को टाइम अच्छा प्रतीक. नाही चुकलोय. आता बाकीचं नाही कुणी काय बोलू नका. थांब. आई शपथ चुकलोय हा, शांत बस. नो रिॲक्शन. आता श्रावणी मॅम. यार. मला काय पण तेच बोलू वाटलं. मी यार, मी स्वतःला खूप लकी समजते की तू माझ्या आयुष्यात आलास. मी खूप चिडचिड करते पण मी नक्की ट्राय करेन चिडचिड कमी करायचा. मला तुला खरंच हर्ट करायचं नसतं बट होऊन जातं आणि त्यासाठी सॉरी. पण आज मी तुला प्रॉमिस करते की माझ्या रागावरती मी नक्की काम करेन. आय लव्ह यू आणि दिस इज माय कन्फेशन फॉर दिस व्हॅलेंटाईन. तू बेस्ट 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 आहेस यार, आहेसच तसाच आणि आय एम प्राऊड ऑफ यू. मैं बोलू क्या अभी? ये मुझे पता है शादी को. म्हणजे हे बघा या कपल मध्ये एक पॉइंट आहे. येस कपल हिब्रू भाषेतली असं नाही. शी इज माई स्वीट हार्ट, वेरी एनर्जेटिक, वेरी क्यूट बार्बी डॉल. ये मैं बोल सकती हूँ प्रतीक है यार. ये प्रतीक है, अच्छे लग रहे हैं. हाँ नाहीये का? नाहीये. हार गई. पुरा बोल. अरे She is my sweetheart, very energetic, very English वरनच cute करायला baby पाहिजे doll, very very talented girl in my life. I am so lucky. विकम है क्या समझा? इन माय लाईफ. हाँ in my life. और फिर बाद में हिंदी में लिखा है और लव यू माय स्वीट आशीष सर है मुझे. हा नाही एक ही पॉइंट एक ही गेस बरं हारी तू हारी. It's okay. आता नेक्स्ट कोण आहे? ही इज अ परफेक्ट अँड मोस्ट टॅलेंटेड लेस एक्सप्रेसिव्ह पर्सन हिडन जिम नीड जिम. मला यायचंय तिथं. मला वाटतं हे सांगितलं दिले आशिष सरांसाठी. मला पण असं वाटतंय. बरोबर आहे. चला हिडन जिम आहे का? हिडन जिम आहे. हिडन नीड जिम. हिडन जिम. ए मेरे जिम. यो काय पॉइंट वाचला. हिडन आहे का नीड आहे ते? अरे हिडन जिम दिले ते हिडन जिम. हे काय? मेरे जिम. म्हणजे एक काय म्हणतात अनमोल रत्न आहे. अच्छा कसल्या स्टाईल मध्ये उचलला बघितला का? वाचू का? बहुत ही ज्यादा फाइट वाली और उससे भी ज्यादा बहुत ज्यादा प्यार करने वाली और सबसे ज्यादा क्यूटनेस वाली, सारा दिन चिपकू वाली, मेरे बिना रहने वाली, मेरे बिना रहने वाली. नाटक नको करू. कसलं नाटक करतोय यार. उद्या या मी उद्या गाडी आणतो असंही.
पढ़ने नहीं आ रहे क्या हो गया पढ़ने काय पत्याने लिहिलं असणार आहे काय म्हणते स्वतःच स्वतः पॉइंट घालवलं स्वतःच लिहिलंय ते नाही मग कोणी लिहिलंय पत्याने लिहिलंय कोणी प्रतीकने लिहिलंय बरोबर ना ना बरोबर ना येस वाच की पूर्ण वाच की वाचलं की एवढंच आहे काय एकदा परत आज बहुत ही ज्यादा फाइट वाली और उससे भी ज्यादा बहुत ज्यादा प्यार करने वाली और उससे भी ज्यादा बहुत ज्यादा प्यार करने वाली म्हणजे काय याचा अर्थ सांग मला. त्याला वाचू दे. अरे मी काय दिले बहुत ही ज्यादा फाइट वाली और उससे भी ज्यादा गेम खेळला होता रमाचा काय आम्ही खायच्या इकडे म्हणून घेतोय का मुद्दाम एक क्वेश्चन पूछना था तेरे को बोल तू यहाँ पे क्या कर रहा है अरे हाँ हमारे शूट करने आया ना कपल शूट मैं आ जाऊँ क्या अपनी पे अभी मैं बोल रहा हूँ बोल की दिला मिल मेरे को कहीं बाहर स्टार्ट किया गया सो गाइस हमारा अभी तीसरा गेम स्टार्ट हो गया है क्वेश्चन आंसर वाला कि कौन सबसे ज्यादा किसको समझता है इससे समथिंग कुछ गेम है ना तो वहाँ पे देखा था येस आशिष सर थोडे फार खूप चांगले रोमॅन्टिक आहेत आणि तुमच्या दोघांची आतापर्यंतची सगळ्यात एक नाही का मोस्ट म्हातारे काय अभी तो सुरुवात आहे श्रावणी तुला तुझ्या आयुष्यात कुठल्या कुठल्या लोकेशनला कसं कसं फिरायचं आहे कुठल्या लोकेशनला आउट ऑफ कंट्री असेल तर कुठं काय रोमॅन्टिक फॅन्टसी काय आहे तुझी मला अख्ख्या जगात फिरायचंय सगळे देश फिरायचे हे आधीच ठरलेले डिसाइडेड 7वी 8वीत असताना जेव्हा मी भूगोलामध्ये नकाशा बघितला तेव्हा सो ही रोमॅन्टिक फॅन्टसी काय त्या लोकेशनची असं काय नाही फिरायचंय फक्त असं एन्जॉय करत गप्पा मारत उंडगत एकदम असं एकदम एकदम दंगा करत आत्ता करतोय इथं तसाच आय विश की मी तुझ्यासोबत आयुष्यभर अशा अशा वेगवेगळ्या लोकेशनला फिरेन फिरायची आवड त्यासाठी आधी आणायला लागणार सो आय एम रेडी फॉर दॅट आर यू रेडी आर यू रेडी मी तर रेडीच आहे फिरायला आर यू रेडी आय एम रेडा हे चॅलेंज श्रावणी मॅमला आहे आता श्रावणी मॅमने आता प्रपोज करा आशिष ऐक बस आशिष माझी नीट वाग नाही तर आता कोण हो म्हणाल नाही नाही हे बघ हे असं आधी बॅग दाखवायचं आधी बॅग दाखवायचं असं नाही नाही डू नकोस एक मिनिट आता फिलिंग आली का नाही नीट नाही बघितलं की कसं झालं त्या फुग्याचं तसं फुटतं आणि संपतं तर ते नीट ठेवायचं जपून आणि मस्तपैकी आपण नीट राहायचं कायमचं ओ फुटला प्रपोज करायचा होता अरे, ही दम शिकवण द्यायचा नव्हता प्रपोज करायचा होता आम्ही बेसिकली टीचर्स आहोत सो ही शिकवण होती सो ही सांगायची एक भारी पद्धत होती त्यासाठी प्रूव्ह प्रपोज नव्हतं पण प्रपोज करायचा दम द्यायचा दम दिलाय प्रपोज करायला लागतं एक रोमॅन्टिक लाईन बोला दोघांना हा चल बोल हे थांब थांब रोमॅन्टिक लाईन का गणेश स्प्रे घ्याव जरा कह दोगे तुम हो मेरे वरना जीना नहीं मला हे गाणं आठवलं मुझे हे मरना पुढे काय काय माहिती आईच्या गावात की तुम हो मेरी वरना आशिष माझी नीट वाग नाही तर